रुपयामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट अखेर उर्वरित पीक विमा वाटप या तारखेपासून राज्यातील 29 जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी सुरू होणार। राज्यातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी सूत्रांच्या माध्यमातून मिळत आहे। एकूण 2 ट्रिगर अंतर्गत 1014 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे। एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3391 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जे काही पात्र शेतकरी आहे आणि पात्र जिल्ह्याच्या ज्या काही याद्या आहेत त्या कृषी सहाय्यकाने त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि सरकार शेवटचा 1000 कोटी रुपयाचा हप्ता आता विमा कंपन्यांना त्या ठिकाणी देणार आहे। वितरण नेमकं कधी सुरू होणार, हेक्टरी तुम्हाला किती पैसे मिळणार, सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी मित्रांनो, अखेर उर्वरित पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे आदेश कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आले होते। तसेच पुढे जाऊन विमा कंपन्यांनी याबाबतीत शहानिशा केली, पंचनामे केले आणि काही जिल्ह्यांना अग्रिम पीक विमा त्या ठिकाणी देऊन टाकला, तर काही जिल्ह्यांना इल्ड बेस पीक विमा त्या ठिकाणी देण्यात आला। परंतु अजूनही काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांना पीक विम्याचा एकही रुपया अजून त्या ठिकाणी भेटलेला नाही आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की आमचा पीक विमा नेमका कधी येणार, 75% पीक विमा आम्हाला मिळणार का? तर गेल्या काही दिवसात मंत्रिमंडळाची बैठक होऊन त्यामध्ये विमा कंपनीचे प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी हजर होते। तर या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना उर्वरित पीक विमा देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि यानुसारच शेतकऱ्यांना सरकारने जो काही पीक विमाचा शेवटचा हप्ता आहे तो दिल्याच्या नंतर पीक विमा वाटप त्या ठिकाणी चालू होणार आहे। आता जसं जर पाहिलं गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये नुकसानीपोटी एकूण 3847 कोटी रुपयांची विमा भरपाई त्या ठिकाणी मंजूर झाली। त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 3438 कोटी रुपये जमा करण्यात आले आणि उर्वरित 409 कोटी रुपये शेतकऱ्यांना अजून मिळणं बाकी आहे। आता ही जी भरपाई मंजूर झाली ती एकूण 4 ट्रिगर अंतर्गत त्यामध्ये झाली। मग त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई असेल आणि त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, अशा एकूण 4 ट्रिगर अंतर्गत ही भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्यात येत आहे। जो काय पहिला हप्ता वितरित केला तो पहिल्या 2 ट्रिगर अंतर्गत जमा करण्यात आला। आता जे काय उर्वरित 2 ट्रिगर आहे त्यानुसार नुकसान भरपाई नुकसान भरपाई जो काय पुढील हप्ता आहे तो शासनाने विमा कंपन्यांना जमा केल्याच्या नंतर हा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगरमधून शेतकऱ्यांना 3991 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळालेले आहेत। तर या ट्रिगरमधील अजूनही 161 कोटी रुपये मिळणं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बाकी आहे। आता पीक कापणी प्रयोगावर आधारित राज्याने आपला जो काही 1015 कोटीचा दुसरा हप्ता आहे तो त्या ठिकाणी राज्य सरकारने दिल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांना 248 कोटी रुपयाची विमा भरपाई त्या ठिकाणी आता मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हाच जो काही दुसरा हप्ता आहे हा विमा कंपन्यांना येत्या 2 ते 3 दिवसामध्ये देणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे आणि हा एक हप्ता एकदा विमा कंपन्यांना जर दिला तर विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचं विम्याचं कॅल्क्युलेशन हे ऑलरेडी करून ठेवलेलं आहे। फक्त आता अकाउंटवरती पैसे टाकायचे बाकी आहे। हे पैसे एकदा विमा कंपन्यांनी दिले तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती लगेच वितरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे। मग यामधील जेवढे काही जिल्हे असतील, जेवढे काही उर्वरित जिल्हे असतील, जेवढे काही उर्वरित शेतकरी असतील याच्या याद्याही आता त्या विमा कंपन्यांनी त्या ठिकाणी जेव्हा प्रसिद्ध केलेल्या आहेत, तर या सर्व शेतकऱ्यांना आणि या सर्व जिल्ह्यांना त्या ठिकाणी पीक विमा आता मिळणार आहे।